सुद्धा ठराविक भागात माझ्या जवळजवळ 15-20 तरी मीटिंग होतात आणि नेहमी लोक मला अपेक्षा नसते, काउंटरी तर माझ्या मागे ठामपणे उभीच असते. मी खूप त्यांच्यासाठी वेळ द्यावाची त्यांची अपेक्षा नसते, परंतु तरी पण मला भेटण्याची संधी ही त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने मिळत असते. म्हणून मी काउंटरीच्या प्रत्येक भागामध्ये जात असतो किंवा प्रत्येक गावामध्ये मी जातो. असं कधीही झालेलं नाही की मी गावामध्ये गेलो नाही. त्यावेळेला पहिल्यांदाच असं झालं की मी पंचायत समिती निहाय मीटिंग्स घेतल्या आणि यावेळीची लढाई अशासाठी सुद्धा महत्वाची होती की अनेक उमेदवार हे तिथून तिथं असं सातत्याने जे उड्या मारत होते, त्या उड्या नेमक्या कळत नव्हत्या कुठल्या दिशेने जात आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की हे त्यांना चांगलं कवच होतं. बरं, सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे की वाईट लोकांना असलेलं कवच या निवडणुकीच्या रिझल्ट नंतर गळून पडलं. एवढं मी तुम्हाला सांगतो. वाईट लोकांना त्याची शिक्षा द्यायलाच लागते आणि ती शिक्षा मिळाली पाहिजे याच्यासाठी मी नेहमी लढत असतो. आणि म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण अनेक चांगले लोक आपल्यामध्ये आले, ते बाळासाहेब आपल्यामध्ये आले, बरोबर. आणि माझ्याविरुद्ध 2 परब राहिले, बरोबर राहिले ना, 4 परब राहिले आणि एक राहिले अर्चन अंगारे परब राहिले आणि माझ्यामध्ये 4 परब होते. संजीव परब होते, एक आमचे सूरज परब होते, एक विद्या परब होते आणि एक आमचे मनीष दळी होते, ते दळी होते. तर आणि कोण एक परब आठवण नाही, पण हे 3 परब तर माझ्या आणि दोघांना तिघं खूपच भारी होते. इतक्या संधीने दोघांना हरवलं. परंतु मी तुम्हाला सांगतो की प्रेम हे प्रेम असतं. शक्ती घ्यायची पक्षापासून आणि पक्षाच्या विरोधातच काम करायचं हे अतिशय वाईट. आणि त्याच्यामुळे अतिशय कठीण लढाई होती. त्याच्यामध्ये आदरणीय पालकमंत्री, आदरणीय फडणवीस साहेब, त्याच्यानंतर आदरणीय नारायण राणे साहेब, त्यांचा खूप मोठा रोल होता. आदरणीय मुख्यमंत्र्यांचा खूप रोल होता माझ्या विजयामध्ये. कारण माझ्या विरुद्ध एकच ॲलिगेशन कोणीही करू शकतं की मी जास्त वेळ आपल्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये येत नाही. आता बघा, आज माझी मतदान झालेलं आहे, लगेच मला नॅशनल प्रेसने बघितलं, तुम्ही येऊन सुद्धा ताबडतोब माझ्याकडे एवढं काम केलं, ताबडतोब भेटायला पाहिजे, ताबडतोब पेढे काहीतरी द्यायला पाहिजे. जिंकल्यानंतर पेढे द्यायचे, पण आज तर द्यायला काय हरकत नाही. आमचा नंदू आहे ना, सगळे देवाचे सगळे पिढे एकत्र करून ठेवा आणि ज्याने मेहनत केली सगळ्यांना वाटा म्हणून. तर मला आपल्याला जास्तीचा भाग जरी सोडून हल्ली जास्त गंमत करतो. मला माझी वाट बघायला लागते, 1-1 तास 2-2 तास लेट. त्यांना तुम्ही रागावलेले आहेत का? रागावल्यातले थोडीशी गंमत केली की मग थोडा राग चांगला. तर मला 2 गोष्टी सांगायच्या होत्या. आपला विषय हा सावंतवाडीच्या संस्कृतीचा विषय, सावंतवाडीची संस्कृती. आणि म्हणून मला विश्वास सांगायचा, मला युवराजांचे सुद्धा आभार मानायचे की त्यांनी दिवस रात्र एक केले. मनीष दळवींचे आभार मानायचे ज्यांनी दिवस रात्र एक केले. जसं मी ह्यांना मॅन ऑफ द मॅच सावंतवाडीचं म्हणतो, तसंच वेंगुर्ल्याचे मॅन ऑफ द मॅच मनीष दळवी, बरोबर. त्यांनी एक हाती माझे इलेक्शन सांभाळलं. मी वेंगुर्ला शहरामध्ये तर एकदाही जाऊ शकलो नाही. सावंतवाडी शहरामध्ये जाऊन 4-5 मीटिंग घेतल्या. वेंगुर्ल्यामध्ये फक्त मी 1 मीटिंग घेतली, बाकी मी जाऊ शकतो. बाकी बाजारपेठेत वगैरे मी फिरतच असतो. ते सगळे लोक माझ्या जवळ असतात. परंतु असे सहकारी नव्याने जोडले जातात हे फार लेट दिसतं. मागच्याला आले असते तर तुम्हाला एक आमदार म्हणून तसं मी त्यांना कबूल केलं होतं, केलं होतं ना. आपण कुठलं तरी शिफ्ट करायचं नाही. आता सुद्धा आता कंडिशनल आहे, व्यवस्थित काम केलं पाहिजे तर पोहोचू पाहिजे. मी काय आता आमदार म्हणून उभा राहिलो.